मराठा आंदोलकांनी रात्रीचा मुक्काम ट्रॅव्हल्समध्ये केलाय। मुंबईत झोपायची सोय नाहीये, त्यामुळे मोर्चेकऱ्यांची गैरसोय होते। मग जिथे जागा मिळेल तिथे किंवा मग गाड्यांमध्येच ते विश्रांती घेत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे आमरण उपोषण करत आहे। राज्यभरातला मराठा बांधव जो आहे मुंबईत दाखल झालेला आहे। अशाच प्रकारे चलो मुंबई जी बस आहे मराठवाड्यातली बोरी तालुका जिंतूर परभणी जिल्ह्यामधली ही बस जी आहे 27 तारखेला मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। आणि आपण पाहू शकता याच रस्त्यावर जिथे बस थांबले त्या ठिकाणी बाजूला जे आहेत ते सुद्धा मराठा आंदोलक जे आहेत ते आपले झोप काढताना दिसून येत आहे, क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे। आता आपण बसमध्ये चढणार आहोत। बसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे औरंगाबादवरून असतील किंवा परभणीवरून जे असतील ते सुद्धा बसमधून जे आहेत मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। 27 तारखेला ही बस दाखल झालेली आहे। त्यामुळे या बसमध्ये जर 40 पेक्षा जे आहे अधिक लोक जे आंदोलन करते जे बसमध्ये क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे। या ठिकाणी आपण हे दृश्य पाहू शकता। हे सगळे 40 पेक्षा जे आहेत त्या याच बसमध्ये क्षणभर विश्रांती घेताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या बसचा आधार जो आहे क्षणभर विश्रांती रात्रभर काढण्यासाठी होताना दिसून येत आहे। दादा आजचा 5वा दिवस आहे। आजचा 5वा दिवस आहे आणि आरक्षण भेटल्याशिवाय जाणार, आम्ही जाणार नाहीत तसं। कॅमेरामन विक्रम सह विकास मिरगणे, साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।